नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमचं स्वागत आहे जय हिंद पाठशाला या यूट्यूब चॅनलमध्ये। आज आपण इकॉनॉमिक्स म्हणजेच अर्थशास्त्र याच्या शॉर्ट नोट्स पाहणार आहोत, ज्या की किरण देसले सरांच्या बुकमधून असतील। त्याला मी जास्त अट्रॅक्टिव्ह आणि समजून सांगण्यासाठी चित्राचा पण आधार घेतलेला आहे। चला तर मग सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला। तत्पूर्वी जर तुम्ही आमच्या चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा, जास्तीत जास्त गरजू मित्रांपर्यंत शेअर करा आणि हो, व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला मात्र विसरू नका। देसले सरांच्या पुस्तकात अर्थव्यवस्था, जग आणि भारत हे पहिलं प्रकरण आहे। यातून त्यांना एवढंच सांगायचं आहे की अर्थव्यवस्था समजून घेण्यासाठी तुम्हाला काही गोष्टी समजून घेणं गरजेचं आहे। म्हणजेच काय तर काही संकल्पना तुम्हाला कळल्याच पाहिजे, ज्या संकल्पना कळल्यानंतर तुम्हाला जास्त चांगल्या पद्धतीनं अर्थव्यवस्था किंवा अर्थशास्त्र समजेल। त्यामध्ये आपल्याला सूक्ष्म अर्थशास्त्र आणि स्थूल अर्थशास्त्र असे दोन मोठे मुद्दे उपस्थित होतात। त्यालाच इंग्लिशमध्ये मॅक्रो आणि मॅक्रो असं म्हटलं जातं। तर ह्या मुद्द्याचा विचार करत असताना स्थूल अर्थव्यवस्था म्हणजे काय, तर आपण इंडिव्हिज्युअल व्यक्ती म्हणजे एखादा व्यक्ती काय खर्च करतो किंवा ती व्यक्ती किती बचत करते किंवा ती व्यक्ती कसं स्वतःचं आर्थिक नियोजन लावते या गोष्टीला, किंवा एखादा कंपनी तिची इन्कम कशी, तिचं उत्पादन कसं किंवा ती किती किंमत ठरवते, किती मागणी, या गोष्टी विचार करते सूक्ष्म अर्थव्यवस्था। मग स्थूल अर्थव्यवस्था काय विचार करते, तर स्थूल अर्थव्यवस्था ही मोठ्या प्रमाणात विचार करत असते। जसं की एखाद्या देशाची अर्थव्यवस्था कशी, किंवा तिचं देशातलं पूर्ण देशातील व्यक्तींचं इन्कम किती, किंवा एखाद्या देशामधली बेरोजगारी किती, किंवा त्याच्यामध्ये शासनाचं धोरण काय आहे, किंवा त्यांनी जे काही चलन निर्मिती किंवा चलनावर जी काही बंधने लावलीत, ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला मॅक्रो इकॉनॉमिक्स म्हणजे स्थूल अर्थव्यवस्था यामध्ये समजून सांगता येतात। म्हणजेच काय तर ह्या दोन्ही गोष्टी एकाच चष्म्याचे दोन लेन्सेस आहेत असं आपल्याला सोप्या भाषेत सांगता येईल। किंवा असं पण म्हणता येईल सूक्ष्म अर्थव्यवस्था म्हणजे एखादं झाड आणि स्थूल अर्थव्यवस्था म्हणजे पूर्ण जंगल। म्हणजे जंगलातील एखादं झाड म्हणलं की सूक्ष्म मॅक्रो छोट्या लेवलचं काम, किंवा एखादं छोटंसं व्यक्ती असं म्हणता येईल। आणि स्थूल म्हटलं की पूर्ण जंगल, म्हणजे मॅक्रो या शब्दाचा अर्थ किंवा याच्यामध्ये असं जास्त एक्सप्लेन होतं असं। हे तर झालं स्थूल अर्थव्यवस्था आणि सूक्ष्म अर्थव्यवस्था। मग परीक्षेच्या दृष्टीनं आपल्याला जेव्हा केव्हा MCQ येतील किंवा उत्तर लिहायचं असेल तेव्हा एक गोष्ट लक्षात ठेवावी लागेल की आपल्याला प्रश्न कुठल्या पद्धतीचा आहे, मॅक्रो की मॅक्रो, स्मॉल की लार्ज, त्यानुसार आपल्याला प्रश्नाचं उत्तर लिहिता येईल। आणि दुसरी गोष्ट म्हणजे ह्या एकमेकाशी कशा कनेक्टेड आहेत, तर एखाद्या व्यक्तीनं स्वतःसाठी बचत करण्याचं ठरवलं तर ते त्याच्यासाठी योग्य आहे, पण सर्वच व्यक्तीने त्याची जर तो सक्सेसफुल आहे म्हणून कॉपी केली तर त्याचा परिणाम मात्र आपल्या अर्थव्यवस्थेवर होणार। म्हणजे छोट्या लेवलपासून मोठ्या लेवलपर्यंत प्रत्येक व्यक्तीचं जे काही आर्थिक नियोजन आहे त्याचा परिणाम इंटरकनेक्टेड असतो। जसं की सर्व व्यक्तीने बचत केली तर मग काय होणार, मागणी कमी होणार, मागणी कमी झाली की पुरवठा कमी होणार, आणि पुरवठा कमी झाला की जी काही म्हणजे फर्म्स वगैरे असतील किंवा उद्योग असतील त्यातील उत्पन्न कमी होणार, किंवा त्यातली मागणीमुळे उत्पन्न कमी झालं की काही लोकांना ते कामावरून काढून टाकणार किंवा काही लोक बेरोजगार होणार। ह्या गोष्टी इंटरकनेक्टेड आहेत, त्यामुळं ह्या गोष्टी समजून घेणं खूप गरजेचं आहे। त्याचबरोबर आपल्याला परीक्षेत कुठल्या लेवलचा प्रश्न विचारलेला आहे किंवा MCQ हॉल करताना किंवा आपले जे प्रश्नाचे उत्तरं लिहायचं नवीन आपल्या राज्यसेवेमध्ये पॅटर्न आला आहे त्यावेळेसुद्धा आपल्याला ह्या गोष्टी समजणं गरजेचं असतं। त्याचबरोबर आपल्याला असं म्हणता येईल सूक्ष्म अर्थशास्त्र किंवा मॅक्रो अर्थशास्त्र म्हणजे एखाद्या प्लेयरनी केलेलं त्याचं परफॉर्मन्स, आणि
जर बृहद अर्थव्यवस्था किंवा स्थूल अर्थव्यवस्था किंवा मायक्रो अर्थव्यवस्था सांगायची झालं तर पूर्ण टीमचं वर्क काय आहे किंवा त्यांनी केलेलं पूर्ण टीमचं वर्क मोजलं जातं स्थूल अर्थव्यवस्थेत. ही झाली सोप्या भाषेत समजून घेण्याची सूक्ष्म आणि स्थूल अर्थव्यवस्थेची योग्य उदाहरण आहे. यानंतर आपण टाईप्स ऑफ इकॉनॉमी सिस्टम किंवा अर्थव्यवस्थेचे प्रकार हे पाहणार आहोत. हे पाहणं खूप गरजेचं आहे, कारण यानुसार आपला जग किंवा आपला देश कुठल्या व्यवस्थेत किंवा कुठल्या सिस्टममध्ये आहे हे आपल्याला लक्षात येतं आणि ते परीक्षेच्या दृष्टीनं खूप महत्त्वाचं आहे. तर मुख्य 3 प्रकार पडतात, ज्यामध्ये आपल्याला अर्थव्यवस्था ही भांडवलशाही अर्थव्यवस्था पाहायला भेटते, नाही तर समाजवादी अर्थव्यवस्था पाहायला भेटते आणि तिसरी आणि महत्त्वाची म्हणजे मिश्र अर्थव्यवस्था पाहायला भेटत असते. आता भांडवलशाही अर्थव्यवस्थेत मालकी कुणाची असते तर खाजगी मालकी असते आणि त्याचा उद्देश सेम आहे, नफा कमविणं असणार आहे. कारण खाजगी मालकी असेल तर ते मागणीनुसारच आपला जे काही उत्पादन आहे ते बनवतील, त्यामुळं काय होईल, स्पर्धा तयार होईल. पण ही खाजगी मालकी असेल किंवा लोकांच्या हिताचं यामध्ये काही पाहिलं जाणार नाही, त्यामुळं काय होईल, गुणवत्तेच्या वस्तू मिळतील, त्यानंतर आपल्या ग्राहकाच्या आवडीनिवडीनुसार वस्तू तयार होतील आणि यामध्ये शासनाची भूमिका शून्य असेल किंवा थोडेफार नियम असतील. तिथेच आपल्याला एक गोष्ट जी की ॲडम स्मिथ यांनी सांगितली ती म्हणजे लायझे फेअर किंवा याला मुक्त अर्थव्यवस्था असं म्हणतात. लायझे म्हणजे मुक्त. ही टर्म्स आपल्याला भांडवलशाही अर्थव्यवस्थेत पाहायला भेटते. भांडवलशाही अर्थव्यवस्थेत नागरिकांच्या गरजा भागवण्यासाठी अतिरिक्त उत्पादन करता येतं आणि निर्यात पण करता येते. परकीय चलनसुद्धा आपल्या देशाला प्राप्त होत असतं. पण याचा श्रीमंत लोक आणखीनच श्रीमंत होत जातात आणि गरीब लोक आणखीनच गरीब होत जातात. चा एक म्हणजे दुष्परिणाम म्हणता येईल किंवा ज्यांच्याकडे संसाधने जास्त आहेत ती व्यक्ती जास्त श्रीमंत होईल, ज्यांच्याकडे संसाधने नाही ती व्यक्ती गरीब होईल आणि कामगारांकडून सुद्धा जास्त काम करून घेतलं जाईल किंवा त्यांचं शोषण होईल या भांडवलशाही अर्थव्यवस्थेत. त्याचबरोबर अधिक उत्पादन करणं हेच उद्दिष्ट असेल, त्यामुळे पर्यावरणाचं जसं की जल, वायू आणि मृदा यांचं प्रदूषण होईल. आता याविरुद्ध समाजवादी अर्थव्यवस्था असते. आता समाजवादी अर्थव्यवस्थेमध्ये काय असते तर मालकी ही शासनाची असते. लोकांच्या मूलभूत गरजा भागवणं हे मुख्य उद्दिष्ट असतं. उत्पादनात वाढ करणं ही गोष्टी नगण्यच असते आणि त्यामुळं स्पर्धा तर पूर्ण मालकी शासनाची असल्यामुळं स्पर्धा तर अस्तित्वच नसतं. त्यामुळं काय होतं तर नागरिकांच्या नुसत्या मूलभूत गरजा भागवल्या तर जातात, पण त्यांना निवडीचं प्राधान्य म्हणजे आता आपण दुकानात गेलो, एखादा पॅन्ट नाही आवडला तर दुसरा पॅन्ट घेऊ शकतो. पण जर समाजवादी अर्थव्यवस्था असेल तर ती पॅन्ट निर्माण करणारी एकच कंपनी असेल जी की शासनाची असेल आणि तो एकच पॅन्ट असेल. आपल्याला चॉईस काय असणार आहे का? नाही. मग हे झालं दुष्परिणाम आपल्या समाजवादी अर्थव्यवस्थेचं. पण अर्थव्यवस्थेतील शासनाद्वारे घेतलेला निर्णय हा प्रत्येकच गोष्ट लवकरही होईल याची काही गॅरंटी नसते. आपल्याला माहिती आहे आपली परीक्षा प्री होते, प्री झाल्याच्यानंतर 6 महिन्याला मेन्स होते, 6 महिन्याला मेन्स झाल्याच्यानंतर 6 महिन्याला आपले कागद चेक केले जातात किंवा डॉक्युमेंट्स चेकअपला बोलवलं जातं, त्यानंतर 6 महिन्याला आपल्याला अपॉइंटमेंट लेटर येतं. म्हणजे ह्या गोष्टीमध्ये काय दिरंगाई होते किंवा 1 ते 1.5 वर्ष या गोष्टीची प्रोसेस असते. म्हणजे प्रत्येक गोष्टीमध्ये दिरंगाई होत असते. त्याचबरोबर नफा कमविणं हे त्यांचं मुख्य उद्दिष्ट नसतं. त्यामुळं काय होतं नागरिकांच्या कल्याणाकडं लक्ष दिलं जातं. त्याचबरोबर नागरिकांच्या मूलभूत गरजा ह्या शासन भागवत असल्यामुळं आर्थिक विषमता कमी असते. म्हणजे प्रत्येक नागरिक हा सेम लेवलचं इन्कम कमवत असतो आणि त्यामुळं कामगाराचं पण शोषण होत नाही आणि समाजवादी अर्थव्यवस्थेमुळं पर्यावरणाचं सुद्धा संरक्षण होत असतं, कारण त्या गोष्टीकडे सुद्धा लक्ष शासन देत असतं.
आता ह्या दोन्हीचं मिश्रण म्हणून मिश्र अर्थव्यवस्था हा तिसरा प्रकार आहे. या प्रकारात मात्र दोन्ही उद्दिष्ट ठेवले जाते. नफा कमविणं हे प्रायव्हेट सेक्टरचं उद्दिष्ट असतं, म्हणजे भांडवलशाही व्यवस्थेचं उद्दिष्ट असतं, तर नागरिकांच्या गरजा भागवणं हे समाजवादी व्यवस्थेचं उद्दिष्ट असतं. आता अशी अर्थव्यवस्था आपल्या भारतात पाहायला भेटते, पण भांडवलशाही अर्थव्यवस्था ही अमेरिकेसारख्या प्रगत राष्ट्रामध्ये पाहायला भेटत असते. हे तर झाले अर्थव्यवस्थेचे प्रकार. यामध्ये प्रत्येक अर्थव्यवस्थेच्या प्रकाराचे काही फायदे आहेत तर काही तोटे आहेत, आणि या फायद्या तोट्यासहित वेगवेगळ्या देशांनी वेगवेगळे प्रकार आत्मसात केलेले आहेत. पण भविष्यात या 3 सेक्टरपेक्षा वेगळे कुठलं प्रकार पडू शकतो का अर्थव्यवस्थेचा, ही मात्र गोष्ट विचार करण्यासारखी आहे. आता यानंतर आपण अर्थव्यवस्थेची क्षेत्रीय रचना पाहणार आहोत. आता या क्षेत्रीय रचना म्हणजे काय हे मुख्यतः आपल्याला समजणं गरजेचं आहे. क्षेत्रीय रचना म्हणजे जे काही आपल्या आसपास एक इंटरकनेक्टेड जे क्षेत्र आहेत किंवा अर्थव्यवस्था आहे त्याला आपण क्षेत्रीय रचना असं म्हणतो. त्यामध्ये मुख्यतः 3 प्रकार पडतात, जसं की प्रायमरी म्हणजे प्राथमिक, द्वितीयक आणि तृतीयक, टर्शरी म्हणजे तृतीयक, आणि सेकंडरी द्वितीयक म्हणजे असे प्रकार पडत आहेत. तर प्रायमरी सेक्टरमध्ये ज्याला आपण कृषी क्षेत्रसुद्धा म्हणत असतो, त्यामध्ये प्राथमिक क्षेत्रामध्ये कृषी, मासेमारी, त्याचबरोबर खाणकाम व वन्य जीवातील किंवा वन्य संसाधने असं म्हणता येईल. प्राथमिक याच्यासाठी म्हटलं याला कारण हे पूर्णतः पर्यावरणावर डिपेंड आहे, त्यामुळं याला प्राथमिक क्षेत्र असं म्हटलं जातं. आणि सगळ्यात जास्त ह्या प्राथमिक क्षेत्रातून कृषी क्षेत्रातून रोजगार उपलब्ध होत असतो. आजपर्यंत कृषी क्षेत्रातून 59% इतका रोजगार उपलब्ध होतो, आणि ह्यांनाच रेड कॉलर जॉब्स असं सुद्धा म्हटलं जातं. प्राथमिक क्षेत्रातून रोजगार मात्र जास्त आहे, मात्र GDPमध्ये प्राथमिक क्षेत्राचा हिस्सा हा 15%च्या आसपास आहे. यानंतर आपण पाहणार आहोत सेकंडरी सेक्टर. आता सेकंडरी सेक्टर म्हणजे नेमकं काय, तर आपण त्याला औद्योगिकरण किंवा औद्योगिक सेक्टर किंवा हे देशातील औद्योगिकरणाशी रिलेटेड सेक्टर आहे असं म्हणू शकतो. शेतीतील कच्चा माल जो या सेकंडरी सेक्टरकडे दिला जातो आणि त्यातून ते पक्का माल तयार करतात, किंवा जसं की आपण जर शेतातील कापूस नेऊन उद्योगांना दिलं तर ते त्यापासून कापड तयार करतात. आपण जर शेतातील ऊस औद्योगिक क्षेत्रात किंवा औद्योगिक कंपन्यांकडे नेऊन दिलं तर ते त्यापासून साखर तयार करतात. यालाच आपण ब्लू कॉलर जॉब्स असं सुद्धा म्हणतो, आणि यातून आपल्या देशाच्या औद्योगिकरणाची प्रगती लक्षात येत असते. सेकंडरी सेक्टरमध्ये आपलं कन्स्ट्रक्शनसुद्धा येत असतं, म्हणजेच औद्योगिकरण, त्याचबरोबर ज्या काही बिल्डिंग बनतात ह्या सेकंडरी सेक्टरमध्ये. यानंतर तृतीय क्षेत्र किंवा त्यालाच आपण सेवा क्षेत्र म्हणत असतो. या चित्रामध्ये दाखवल्याप्रमाणे एखादा टीचर ज्या विद्यार्थ्याला शिकवतो ती एक सेवा आहे, एखादा डॉक्टर जो पेशंटला चेक करतो ती एक सेवा आहे, आणि जे काही झोमॅटो, स्विगी, त्याचबरोबर वेगवेगळ्या ऑनलाईन शॉपिंगवरून तुम्ही ऑनलाईन शॉपिंग करता, हे सगळ्या गोष्टी काय झाल्या, सेवा क्षेत्राच्या गोष्टी झाल्या. म्हणजे त्यांनी आपल्याला काय दिली तर सेवा दिली. आणि सेवा क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांना व्हाईट कॉलर जॉब्स असं म्हटलं जातं. याच्यात सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सगळ्यात जास्त GDP हा सेवा क्षेत्रातून येत असतो. म्हणजेच काय, प्रायमरी सेक्टरमध्ये काम करणारे रेड कॉलर जॉब्स, सेकंडरी सेक्टरमध्ये काम करणारे ब्लू कॉलर जॉब्स, आणि थर्ड सेक्टर म्हणजे सेवा सेक्टर यामध्ये काम करणारे जॉब्स म्हणजे व्हाईट कॉलर जॉब्स होय. यानंतर तिसऱ्याच क्षेत्राला किंवा एक चतुर्थ क्षेत्र जे तिसऱ्या क्षेत्राचं मॉड्युलर मॉडेल आहे असं म्हणता येईल, ज्यामध्ये नॉलेज बेस्ड क्वालिटीज आहे, जसं की उच्च शिक्षण, रिसर्च
आणि वेगवेगळे एज्युकेशनल फर्म्स, ह्याला काय म्हणायचं, चतुर्थक क्षेत्र किंवा त्यालाच नॉलेज क्षेत्र असं सुद्धा आपण म्हणू शकतो. यानंतर 5वं क्षेत्रसुद्धा येतं, पण 4थं आणि 5वं क्षेत्र हे तिसऱ्या क्षेत्राचे विकसित भाग आहेत असं आपल्याला म्हणता येईल. यानंतर पंचम क्षेत्र या क्षेत्रामध्ये उच्च स्तरावरील निर्णय घेणारे लोक असतात, जसं की मोठ्या मोठ्या कंपनीचे CEO, त्याचबरोबर मोठे ऑफिसर जसं की गव्हर्मेंट मोठे ऑफिसर जसं की कलेक्टर वगैरे, त्यानंतर चान्सलर, हे सगळे टॉप लेवलचे किंवा उच्च लेवलचे निर्णय घेण्याच्या प्रक्रियेतले ऑफिसर आहेत आणि ते 5व्या सेक्टरमध्ये येतात. तसं पाहायला गेलं तर 4थं आणि 5वं सेक्टर हे विशेषतः सेवा क्षेत्राचाच भाग म्हणता येईल आणि त्याच्यातले विशेष प्रकार करून आपल्याला सांगितलेलं आहे, पण ते एकमेकांवर डिपेंड आहेत. जसं की प्राथमिक क्षेत्र हा द्वितीय क्षेत्र प्राथमिक क्षेत्रावर आणि द्वितीय क्षेत्रावर तृतीय क्षेत्र डिपेंड आहे. म्हणजे आपल्याला म्हणता येईल की ब्लू कलर जॉब्स हे रेड कलर जॉब्सवर डिपेंड आहेत आणि व्हाईट कलर जॉब्स हे ब्लू कलरच्या जॉब्सवर डिपेंड आहेत. म्हणजेच काय तर ते एक दुसऱ्याशी इंटरलिंक्ड आहेत. जसं की आपल्या देशामध्ये सगळ्यात मोठा भाग प्राथमिक क्षेत्रातील शेती हा रोजगार मिळवून देते, तर GDPच्या सगळ्यात जास्त GDP ही सेवा क्षेत्र मिळवून देत असते. म्हणजेच काय तर ते एक दुसऱ्यावर डिपेंड आहेत किंवा इंटरलिंक्ड आहेत. आज आता आपण इथेच थांबूया. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद.